फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल अमित गोयकर अकॅडमी. बघा, आज आपण शिकणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. ठीक आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट सगळा क्लिअर केलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये 7वा जो आहे तो तुम्हाला करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर सेकंड पासून आणि सेकंड पासून जरासा नाही जास्त कॉन्सन्ट्रेट करा, कारण तिथं लिमिट्स तुम्हाला दिलेले नाही. आतापर्यंत कसं तुम्हाला एक इक्वेशन द्यायचे आणि लिमिट्स द्यायचे. ठीक आहे, पण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लिमिट्स दिले नाहीये. मग आता तुम्हाला लिमिट्स शोधून तुम्हाला एरिया काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये फक्त एक स्टेप इन्क्रीज झाली. ओके, फक्त तुम्हाला 5.1 मध्ये काय करायचं आहे, पॅराबोलाचं इक्वेशन काढता यायला पाहिजे. ठीक आहे, पॅराबोला दिला तर तुम्हाला इक्वेशन काढता यायला पाहिजे आणि तुम्हाला समजलं पाहिजे की आपला पॅराबोलाचं जे काही इक्वेशन आहे ते कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, तर जर तुम्हाला समजलं असेल तरच तुम्हाला हे येणार. ठीक आहे, पण तरी तुम्ही नाही का साईड बाय साईड लक्ष द्यायचं, तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाणार. ठीक आहे, कारण एवढ्या डीप मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, आता जे कोणी चॅनल नवीन असतील ना, पहिले त्याने डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तिथं बघा कोणते कोणते माझे टॉपिक झाले. ऑल टॉपिकची लिंक तिथं मी प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्हाला जो टॉपिक पाहिजे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आरामशीर बघू शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. क्वेश्चन नंबर सेकंड मधला फर्स्ट वाला बघा. क्वेश्चन नंबर सेकंड मधला फर्स्ट मध्ये काय दिलंय, मी विथ तुम्हाला डायग्राम सांगतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. बघा, y² = 16x आहे. ओके, म्हणजेच काय, कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे. मी तुम्हाला काय बोललो, राईट साईडला बघायचं. राईट साईडला म्हणजेच काय, जी स्क्वेअरची टर्म आहे ना तिथं नाही बघायचं. म्हणजे जे फक्त सिंगल टर्म आहे, म्हणजे कोणतीही बघा x, ज्याचा स्क्वेअर नाहीये तो बघायचा. म्हणजे कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे, ऑब्व्हियसली एक्स ऍक्सिसला पॅरलल. आणि इथं काय y² आहे, म्हणजे y ला टच असणार आहे. ठीक आहे, माझा पॅराबोला जो आहे ना तो y ला टच असणार आहे. काढला पॅराबोला आणि हा मग आता हे लिहिल्यावर सो y² = 16x. मग ह्या पॅराबोलाचं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे, स्टँडर्ड इक्वेशन तुम्हाला सांगितलं तुम्ही. सो कम्पेअर विथ कुणाला कम्पेअर करणार, y² = 4ax. ठीक आहे, x चा कोएफिशियंट आणि इथे काय दिलंय, अँड इट्स लेटेस्ट रेक्टम. लेटेस्ट रेक्टम कुठं असतो, पॅराबोलाचा बघा इथं असतो लेटेस्ट रेक्टम. हा झाला तुमचा लेटेस्ट रेक्टम. ठीक आहे, L'. ओके, L1. मग मला काढायचं काय आहे, फाइंड द एरिया ऑफ द रिजन पॅराबोला विथ लेटेस्ट रेक्टम. ठीक आहे, अँड इट्स लेटेस्ट रेक्टम. म्हणजे मला हा एरिया काढायचा टोटल. ठीक आहे, हा एरिया काढायचा मला. मग मी काय करणार, स्टार्टिंगला आता हे जे काही लाईन आहे लेटेस्ट रेक्टम, मग मी पहिले इकडचा पॉईंट काढून घेणार. ठीक आहे, सो पॅराबोलाचा हे जे काही पॉईंट असतो त्याला म्हणतात फोकस. काय म्हणणार त्याला, फोकस. ठीक आहे, आणि फोकस ऑलवेज डिनोटेड बाय एस नी करा. ओके, मग आता याचे फोकस काय ना ते सांगा बघू, सांगू शकता का तुम्ही. मग मला ह्या इक्वेशनला कम्पेअर करावं लागेल. कोणत्या इक्वेशनला, या. मग बघा, x चा कोएफिशियंट 4a. ओके, आणि इथं काय ना, x चा कोएफिशियंट 16. कम्पेअर करा, x चा कोएफिशियंट 16. मग a ची व्हॅल्यू किती येणार, 4 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड, म्हणजे 4 4 = 16, म्हणजे आन्सर आला 4. म्हणजे हे जे काय फोकस आहे a,0 असतो. काय असतो, a,0. म्हणजे a ची व्हॅल्यू किती आली, a ची व्हॅल्यू आली 4. मग इथे लिहा 4,0. सिंपल. मग मला सांगा, आता ही लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे, म्हणजे ह्या लाईनचे इक्वेशन काय असणार आहे, ह्या लाईनचे इक्वेशन बघा, ह्या लाईनचे इक्वेशन x ची व्हॅल्यू 4 ला टच आहे, इथं 4 ला टच आहे. म्हणजेच ह्या लाईनचे इक्वेशन जे आहे ते x = 4 असणार. काय असणार आहे, x = 4. मग माझी लिमिट कुठून ते कुठपर्यंत चाललाय बघा, इथून 0,0 पासून पॅराबोला बघा ह्या लाईन पासून ते ह्या लाईन पर्यंत चाललाय. ठीक आहे, मग हे लाईन आणि ही लाईन 0 पासून ते 4 पर्यंत चाललाय. म्हणजे हे जे काय पॅराबोला आहे केवढा एरिया कव्हर केलेला आहे, 0 पासून 4 पर्यंत कव्हर केलाय. ठीक आहे, म्हणजे मला हे टोटल एरिया काढायचं, टोटल. ठीक आहे, मग कसं काढणार, आता लिमिट तर मला भेटले. सो a ची व्हॅल्यू 0. म्हणजे आता काय करणार तुम्ही, सो एरिया ऑफ रिजन कोणता रिजन, सपोज मी नाव लिहितो इथं O, इथं काढून टाकता येईल नाही, O A B. ठीक आहे, पहिला मी काय करतो,
OABO एवढा एरिया काढतो. ठीक आहे. हा जर 25 आला तर हा पण किती असणार? 25 असणार. समजलं? मग मी एक काम करतो, एवढाच एरिया काढतो आणि 2 ने मल्टिप्लाय करतो. सिंपल. 2 ने का करतोय? कारण खालचा एरिया पण तेवढाच आहे म्हणून. ठीक आहे. सो एरिया ऑफ रिजन OABO. सो इंटिग्रेशन कुणाची लिमिट? एक्स चे लिमिट आहे. कुणाचे? एक्स चे. 0 पासून स्टार्ट होतोय आणि 4 ला एंड होतोय. ओके. विथ रिस्पेक्ट टू डीएक्स इथे येणार वाय. इथं काय येणार? वाय येणार. मग हा एरिया जो आहे तो कोणी कव्हर केला आहे? कुणी कव्हर केलाय? ह्या पॅराबोलाने. कुणी केलाय? ह्या पॅराबोलाने. काय पॅराबोलाचं इक्वेशन? वाय स्क्वेअर इक्वल टू 16x आहे. बरोबर ना? वाय स्क्वेअर इक्वल टू 16x आहे. मग वाय ची व्हॅल्यू इथून काय येणार? इथून वाय ची व्हॅल्यू काय करू शकतो आपण? बघा, इथून काढू शकतो आपण वाय ची व्हॅल्यू. असं लिहू शकतो का? खालचं दिसतंय का? बघू दे. हा, दिसतंय तुम्हाला. सो हे वाय स्क्वेअर आहे ना, मग ह्याला बघा, इथून मला वाय ची व्हॅल्यू काढायची. मग कसं काढणार? टेकिंग स्क्वेअर रूट घ्या. टेकिंग स्क्वेअर रूट म्हणजे काय ना? वाय ची व्हॅल्यू 4 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 4 चा. सॉरी 16 कोणाचा स्क्वेअर रूट आहे? 4 चा. आणि एक्स कोणाचा आहे? काढलाय रूट एक्स. म्हणजे जर मी टेकिंग स्क्वेअर रूट केलं तर वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे? वाय इक्वल टू 4 रूट एक्स येणार आहे. मग मी वायच्या जागी काय लिहिणार? हे 0 to 4 तसाच. वायच्या जागी लिहिणार 4 रूट एक्स लिहिणार. 4 रूट एक्स dx. ठीक आहे. चला, पहिला मी 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना मला, कारण मी दोघांचा एरिया काढतोय. सो 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे. चला, पहिल्या एवढा स्क्रीनशॉट काढा, मग नंतर मग व्यवस्थित सांगतो तुम्हाला काय करायचं. ठीक आहे. नाव नेक्स्ट बघा काय करायचं आता. व्यवस्थित बघा. सो इथे ना एरिया ऑफ द रिजन. कोणता रिजन आहे? OABO. ठीक आहे. पहिले एवढा काढला, मग 2 ने मल्टिप्लाय करतोय आपण. ठीक आहे. इथे लिहा एरिया ऑफ OABO. सो काय ना मग 4 2 जा 8 म्हणजे 8 बाहेर येणार. सो इंटिग्रेशन ऑफ कोणाचा काढणार? इंटिग्रेशन ऑफ 0 to 4. ओके. 0 to 4 हे 4 2 जा 8 झालं. हा, इंटिग्रेशन रूट एक्स आहे म्हणजेच काय ना? रूट म्हणजे काय? 1/2 असतो ना. रूट म्हणजे 1/2 रेस टू 1/2 असतो. सो आता जर मला ह्या पॉवरचं जर मला इंटिग्रेशन करायचं असेल तर पॉवर मध्ये 1 ऍड करावा लागतो. एवढं तर तुम्हाला माहिती आहे ना. 1 ऍड करावा लागतो. सो 8 तसाच पॉवर मध्ये 1 ऍड करा म्हणजे हाफ मध्ये 1 ऍड करा. मग काय होणार? 2 1 जा 2. 2 + 1 3 3/2 म्हणजे त्याचं इंटिग्रेशन येणार x raised to 3/2 upon 3/2. हेच पॉवर आपण काय लिहितो? हेच पॉवर खाली लिहितो. आणि हे 2 कुठे जातो? वर. हे 2 जाणार वर. ठीक आहे. आणि लिमिट असणार 0 to 4. लिमिटला विसरायचं नाही, नाहीतर आन्सर तसंच राहणार. ठीक आहे. सो हे 2 8 जा 16 म्हणजे 16/3 बाहेर तसंच. हा, मग आता लिमिट पुट करा. एक्सच्या जागी. एक्सच्या जागी किती पुट करताय? बघा, 2 8 जा 16. हे 3 बाहेर लिहिलं. कॉन्स्टंट टर्म असेल ना तर बाहेर लिहू शकता, म्हणजे लिमिटच्या बाहेर लिहू शकता. ठीक आहे. ह्या लिमिटच्या बाहेर लिहू शकतो. सो 4 एक्सच्या जागी 4 लिहा. 4 raised to 3/2 आणि हे -0 raised to 3/2. ठीक आहे. आणि ह्या 4 ला मी असं लिहू शकतो काय? ह्या 4 ला 2 चा स्क्वेअर लिहू शकतो का? लिहू शकतो. पण राहू दे, एक एक स्टेप करतो. ओके. एक एक स्टेप करतो. 16/3. ह्या 4 ला मी असं लिहू शकतो 2 चा स्क्वेअर हो लिहू शकतो. ठीक आहे. आणि हे 3/2. 2 2 कॅन्सल. मग 2 चा क्यूब किती येतो? 2 चा क्यूब येतो 8. सो 8 into 16 करा. आलंय का आन्सर? येते. सो खालचं दिसतंय का? बघू दे. येस, एक स्टेप दिसते तुम्हाला. सो काय करणार आता? 2 raised to cube ना. 2 raised to cube म्हणजे मी अजून एकदा लिहितो. दॅट इज 2 raised to म्हणजे 8 येणार. मग 16 8 जा करायचं. किती येणार? 16 8 जा करून बघा तुम्ही. सो इथे एरिया कुठे लिहू? इथे लिहितो. 48. ओके. 4 के आणि 12 इथं स्क्वेअर युनिट. ठीक आहे. म्हणजे टोटल एरिया जो आहे तो 128 upon 3 आला. ठीक आहे. चला, काढा स्क्रीनशॉट. चला, आता अजून मी पॅराबोलाच्या रिगार्डिंग मी तुम्हाला अजून बेसिक सांगतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पॅराबोला एकदम डोक्यामध्ये बसेल फिक्स. ठीक आहे. म्हणजे जर ओरिजिन शिफ्टेड पॅराबोला आला तर तुम्ही काय केलं पाहिजे?
हे तुमच्या डोक्यात पाहिजे. समजतंय का? जर ओरिजिन शिफ्टेड जर क्वेश्चन आला पॅराबोलाचा तर तुम्ही काय केलं पाहिजे हे पण तुम्हाला यायला पाहिजे. सो मी तुम्हाला तसं सांगतो. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड घेण्याआधी नाही का तुम्हाला मी पहिलं बेसिक पॅराबॉलच्या बाबतीत सांगतो. ठीक आहे, सो व्यवस्थित लक्ष द्या. जर समजा माझा पॅराबोला असा आहे, कसा समजा स्टार्टिंगला बघा, ऍक्च्युअली त्याचा फॉर्म्युला काय असतो माहिती का? ऍक्च्युअली जर विचार केला तर फॉर्म्युला असा असतो बघा, वाय स्क्वेअर इक्वल टू ह्या पॅराबोलासाठी सांगतोय. ठीक आहे, वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax आपण असं लिहितो ना, बरोबर ना? हे आपण स्टँडर्ड लिहिलं का? कारण माझा व्हर्टेक्स जो आहे तो ओरिजिनला टच होतोय. समजतंय का? कन्सेप्ट नीट समजून घ्या, असं अर्धवट सोडून जाऊ नका इथे. ठीक आहे, माझा व्हर्टेक्स जो आहे तो कुणाला टच होतोय? दॅट इज ओरिजिनला टच होतोय. म्हणून जे ह्याचे जे काही कोऑर्डिनेट आहेत ना ते 0,0 असतात. म्हणजे ह्याचे x1 ची व्हॅल्यू आणि y1 ची व्हॅल्यू जी आहे ती 0 आणि 0 असते. म्हणजे जर मी एकदम परफेक्ट फॉर्म्युलेमध्ये लिहायचं म्हटलं ना तर माझा पॅराबोलाचं इक्वेशन कसं येतं माहिती का? ऍक्च्युली असं येतं, y मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर हे असं येतो. ठीक आहे, इक्वल टू 4ax मायनस x1. ऍक्च्युली जर विचार केला तर हा पॅराबोला असा, हे मेन इक्वेशन आहे. समजतंय? हे ऍक्च्युली मेन इक्वेशन आहे आणि हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. कारण स्टँडर्ड कोणाला बोलतो? ज्यावेळेस आपण ओरिजिन घेतो त्यावेळेस त्याला म्हणतात स्टँडर्ड. ठीक आहे, सो मग बघा 0 पुट करून बघा, म्हणजे y मायनस 0 वायचा स्क्वेअर, सिंपल. सो x1 ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे 4ax असेल. समजतंय? तर त्यावेळेस पॅराबोला इकडे टच होणार. जर समजा आता नीट बघा, नीट समजून घ्या. आता माझा पॅराबोला असाच आहे, पण इथले जे काही व्हर्टेक्स आहेत कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. सिंपल, म्हणजे माझा एक्स राईट साइडलाच पाहिजे. मग इथं जे काही कोऑर्डिनेट आहेत समजा इथं आहे आणि तुम्हाला माहितीये एक्स ऍक्सिस वर y ची व्हॅल्यू 0 असते. y ची व्हॅल्यू 0. समजा इथं माझा पॅराबोला आहे -3. हा, मग इक्वेशन काय ना, मग ह्या पॅराबोलाचं इक्वेशन काय ना हे पण तुम्हाला यायला पाहिजे ना. समजताय? सो आता तुम्ही सगळं डीप मध्ये व्यवस्थित शिकणार. बघा कसं आहे ना. सो y मायनस y ची व्हॅल्यू y1 ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे y स्क्वेअरच येणार. ठीक आहे, 0 म्हणजे y स्क्वेअरच येणार. मग मेन काय येणार? 4a. इकडं काय येणार? समजा आता मी इथं 4a घेतच नाहीये, तुमची इच्छा, तुम्हाला 4a घ्यायचं तर घ्या किंवा नाही घ्यायचं असेल तर नको घ्या. कारण कसं आहे 4a हे कॉन्स्टंट टर्म आहे लेटेस्ट रेक्टम साठी. समजा नाही घेतो, हे नाहीच आहे असं समजा, मे बी असेल मे बी नसेल, पण त्याच्यावर एवढा इफेक्ट नाही पडणार. मेन इफेक्ट इथं पडतो, मेन इफेक्ट इथं पडतो. ठीक आहे, सो दॅट टाइम काय करणार? समजा तुम्हाला 4a घ्यायचंच आहे, मग x तसाच ठेवा. x1 ची व्हॅल्यू जी आहे ते -3 आहे म्हणजे हे -3 आहे. समजतंय का? म्हणजे ऍक्च्युली माझं इक्वेशन, चला तोपर्यंत मी ह्याला बाजूला ठेवतो, हे घेतच नाही. x हे +3 y स्क्वेअर म्हणजे हे जे काही पॅराबोलाचे इक्वेशन आहे ते हे आहे y स्क्वेअर इक्वल टू x + 3. तुम्ही मला हे कसं काय आलं? आणि हे ह्याच्यावरून आलं. म्हणजे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की माझा पॅराबोला कुठं चाललाय. समजताय? सो तुम्हाला यायलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो समजा आता माझा पॅराबोला असा आहे, हे झालं सिंपल वाला. समजा आता माझा पॅराबोला रिव्हर्स प्रोसेस मध्ये समजा असा आहे. मग आता काय करणार? मग आता याचं स्टँडर्ड इक्वेशन काय असणार? आता असं आहे ना, तर कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? आता मी ह्याचं सांगतोय, फक्त ह्याचं हे बाजूला ठेवा. आता ह्याचा कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? एक्स ऍक्सिसला. मग एक्स मी तिकडेच लिहिणार, 4a लिहिणार, इथे येणार y स्क्वेअर. पण कोणत्या ऍक्सिस? लेफ्ट साइडला आहे ना, मग लेफ्ट साइडला व्हॅल्यू काय असतात? निगेटिव्ह, -4ax. सिंपल. सो y स्क्वेअर. आता सांगा, हे त्याचा फॉर्म्युला झाला काय येणार? y स्क्वेअर इक्वल टू -4ax हे असं येणार. मग आता सांगा माझा पॅराबोला आता समजा असा आहे, इकडे आहे. ठीक आहे, समजा इथं आहे 2,0. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे ना? सेम
y मायनस y1 स्क्वेअर इक्वल टू 4a x मायनस x1. ठीक आहे. सो y1 ची व्हॅल्यू 0 म्हणजेच y स्क्वेअर येणार. ओके, कारण इथे 0 ठेवणार आपण, y स्क्वेअर येणार. 4a समजा मी तोपर्यंत बाजूला ठेवलाय, कॉन्स्टंट मी बाजूला ठेवलाय असं समजा. ठीक आहे. x तसाच मायनस तसाच. x1 ची व्हॅल्यू किती आहे? x1 ची व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे. समजते? हे झालं पॅराबोलाचं इक्वेशन. पण हा मायनस लिहायचं राहिलं नाही, तो इथं मायनस लिहायचं राहिलं, मायनस आहे ना, तर मायनस लिहायचं राहिलं. हे असं येतं. ठीक आहे. कंडिशन समजून घ्या व्यवस्थित, हे माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. चला आता अजून एक वर्टिकल एक सांगतो. ठीक आहे. आता समजा माझा पॅराबोला असा आहे, कसा? हेरफ. ठीक आहे. समजा माझा पॅराबोला आता असा आहे. ओके, पहिला जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे तो असा आहे. हा, मग ह्याचं काय येणार? हे निगेटिव्ह वाय ऍक्सिसला, कोणत्या ऍक्सिसला पॅरलेल आहे? कोणत्या ऍक्सिसला? वाय ऍक्सिसला पॅरलेल. मग माझा पॅराबोला ह्याच्यासाठी हा वाय येणार 4b येणार, ते पण सांगितलं तुम्हाला 4b येणार. ओके, आणि इथे येणार एक्स स्क्वेअर, कारण कुठे टच आहे? ओरिजिनला 0,0. मग हे स्टँडर्ड झालं. पण निगेटिव्ह येणार. का निगेटिव्ह? कारण वाय जो कोऑर्डिनेट आहे तो खाली निगेटिव्ह असतो. ठीक आहे. जर समजा माझा पॅराबोला आता असा आहे आणि इकडचे कोऑर्डिनेट जे आहे ते समजा 2, नाही वाय ऍक्सिस ना, म्हणजे 0,2 आहे समजा. ह्या वर्टेक्सचा कोऑर्डिनेट जो आहे तो 0,2 आहे. तर मग इक्वेशन काय येणार? सिंपल. पहिले मला जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल असं. ओके, -4b y मायनस y1 लिहावं लागेल. मग x1 ची व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे, म्हणजे इथं x चा स्क्वेअर येणार. हा, मायनस हे तोपर्यंत मी बाजूला ठेवतो, व्हॅल्यू काहीतरी असणार तिथं कॉन्स्टंट. ठीक आहे, इथं तोपर्यंत मी बाजूला ठेवतो. हा, फक्त मी ह्याचा विचार करतो. काय ना, मग y मायनस y1 किती आहे? 2 आहे. 2 झालं. पुढचा क्वेश्चन तर तुम्हाला असंच आहे. लक्षात ठेवा, हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड बघा, किती लॉजिक लावायचा. सिंपल लॉजिक आहे. बघा इथं काय तुम्हाला काय सांगितलं होतं, इथं आहे y इक्वल टू 4 मायनस एक्स स्क्वेअर. नेहमी तुम्हाला सांगितलंय की स्क्वेअरची टर्म नेहमी लेफ्ट साइडला पाहिजे. काय बोललो मी? स्क्वेअरची टर्म नेहमी लेफ्ट साइडला. मग बघा इथं मायनस एक्स स्क्वेअर आहे, मग त्याला इकडे आणा, सो दॅट इज प्लस एक्स स्क्वेअर आणा. ठीक आहे, इकडे आणलं. मग इथं काय होणार? 4 तसाच, आणि हे y तिकडे शिफ्ट करा, मायनस वाय. सिंपल. समजलं का? सो काय केलं, हे मायनस एक्स स्क्वेअर इकडे शिफ्ट केलं म्हणजे प्लस एक्स स्क्वेअर, आणि वाय तिकडे शिफ्ट केलं म्हणजे मायनस वाय. ठीक आहे. सो अँड एक्स ऍक्सिस ऍक्च्युली काय तुम्हाला डायग्राम वर समजेल. ठीक आहे. सो आता बघा, पॅराबोला जो आहे कोणत्या ऍक्सिसला पॅरलेल आहे? कोणत्या ऍक्सिसला पॅरलेल आहे? वाय ऍक्सिसला. ठीक आहे. पण वाय नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचं. बघा काय बोललो मी, वाय नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. का ठेवायचं आपल्याला? कारण आपला फॉर्म्युला जो असतो ना तो 4b y मायनस y1 असतो. y पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, y जो आहे तो पॉझिटिव्ह असतो, हे लक्षात ठेवा. म्हणून मला y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ठेवायची आहे. मग मी मायनस कॉमन काढणार. सो मायनस कॉमन काढलं काय होणार ऍक्च्युली? सो ऍक्च्युली हे असं होणार. बघा, मायनस कॉमन म्हणजे y पुढे येणार, म्हणजे मायनस आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मायनस वाय होणारच आहे. ठीक आहे, मग इथे काय येणार? -4. सिंपल. मायनस मायनस प्लस होणार. ओके. सो आता मग नीट जर ऑब्झर्व केला तुम्ही तर कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? वाय ऍक्सिसला. आणि कुणाला टच होतं पॅराबोला? एक्स ऍक्सिसला टच होतं. ठीक आहे. टच होईल किंवा नाही होणार, कारण हे ओरिजिन शिफ्टेड आहे. क्वेश्चन काय बोललो मी? ओरिजिन शिफ्टेड पॅराबोला आहे. ओके, म्हणजे ओरिजिन शिफ्टेड म्हणजे काय? वर असेल किंवा खाली असेल. पण कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे? वाय ऍक्सिसला. म्हणजे माझा पॅराबोला एकतर असा येईल किंवा असा येईल. ठीक आहे. पण इथं बाहेर निगेटिव्ह आहे, मग निगेटिव्ह असेल तर माझा पॅराबोला ऑब्व्हियसली असा आहे ना, कारण ह्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय? ह्याचा काय येतो? एक्स स्क्वेअर मायनस 4b काय येतो इथं? इथे येणार वाय. ठीक आहे, जर ओरिजिनला टच असेल तर. ओके, ओरिजिन मधून जात असेल तर.
पण ओरिजिन मधून जातोय का, इथं काहीतरी व्हॅल्यू आहे, मग मला कुणाला कम्पेअर करावं लागेल, ह्याला कम्पेअर करावं लागेल बघा. मायनस, आता मी 4b घेत नाही कारण इथं 4b आहे का, नाही. ठीक आहे, सो y मायनस वाय वाय म्हणजे मला याला कम्पेअर करावं लागेल. समजतंय का, ह्याला कम्पेअर करावं लागेल. म्हणजेच काय ना, माझा पॅराबोला कुठून जात असेल सांगा बघू. x ची व्हॅल्यू काय आहे का इथं बघा, x मायनस 0 म्हणजेच x चा स्क्वेअरच येणार आहे. मायनस मायनस आहे, y तसाच. ठीक आहे, मायनस आणि मायनस तसाच आहे. मग y1 किती आहे, y1 जे आहे ते +4 आहे. समजतंय का, y1 जे आहे ते 4 आहे. आणि हे मायनस का नाही घेतला, कारण तो फॉर्म्युल्यामधला मायनस आहे, म्हणजे क्वेश्चन मधला मायनस आहे आणि हा फॉर्म्युल्यामधला मायनस आहे. समजतंय, जर मी -4 घेतलं मग तर मला -y1 घ्यावं लागेल, म्हणजे y1 ची व्हॅल्यू जी आहे ती 4 येणार. ठीक आहे, म्हणजे कुणाला टच होतोय, 4 ला. म्हणजे माझा पॅराबोला असाच असणार आहे, असाच. असा का नाही, असा जर असला असता तर मी इथं पॉझिटिव्ह लिहिलं असतं, सिंपल ना, इथं पॉझिटिव्ह आलं असतं. पण माझा पॅराबोला असा आहे. ठीक आहे, कोणत्या व्हॅल्यूला टच आहे, 4 ला, कारण माझा फॉर्म्युलाच असा बनतोय ना. म्हणजे माझं 0 आणि 4 म्हणजे x1 आणि y1 जे आहे ना, x1 हे 0 आहे आणि y1 जे आहे ते 4 आहे. म्हणजे माझा व्हर्टेक्स कुठे येणार आहे, 0,4. म्हणजे इथं 1 2 3 4 म्हणजे इथे येणार. समजलं, म्हणजे माझा पॅराबोला असा आहे. समजलं, खूप इझी, एवढं पण डिफिकल्ट नाही, म्हणून तुम्हाला बोललो बेसिक कन्सेप्ट बघा. ओके, सो समजलं एवढं. आता व्हर्टेक्स भेटणार, मग आता मला कोणता रिजन काढायचं आहे, अँड एक्स एक्सिस आणि अँड एक्स एक्सिस म्हणजे जे काय पॅराबोला आणि एक्स एक्सिसनी जे एरिया बाउंडेड केलेला आहे तेवढं रिजन काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजे एवढा रिजन. समजलं का, सो इथले कोऑर्डिनेट काय असणार, 0,0. मग मी y ची लिमिट घेणार, कुणाचे, y ची लिमिट घेणार. ओके, कुणाची लिमिट, y ची लिमिट घेणार 0 to 4. इथे लिहिणार dy आणि इथे काय लिहिणार x. मला इथून x काढावं लागेल ना, इथून काय काढावं लागेल, x काढावं लागेल. ते x कसा काढणार, इथून मला काय काढावं लागेल, x काढावं लागेल. x कसा काढणार, तिथं दिलंय का तुम्ही, रूट मध्ये वगैरे काढलंय, y च्या ह्याच्यानेच काढलंय. ठीक आहे, चला आपण काढूयात आणि काय करायचं ते बघा. मग एक काम करू, आपण y ची लिमिट पण घेऊ शकतो. इथे 0,4 आलंय, पण आपण एक्स्ट्रा लिमिटनी काढू. आपला फॉर्मॅटच तो आहे ना, एक्स्ट्रा लिमिटनी काढतो आपण. सो कसं काढायचं बघा. आता तुम्हाला वाटेल थोडं डिफिकल्ट आहे, थोडं जरासा 5 मिनिट जरासं हे करा, काय म्हणतात त्याला, सब्र करा. हा, मग बघा, आता मला इथला कोऑर्डिनेट आणि इथला कोऑर्डिनेट काढायचा. कुठला, इथला आणि इथला. याचं तर तुम्हाला इक्वेशन भेटलं. ओके, मला इथला आणि इथला कोऑर्डिनेट काढायचा आहे. मग या पॅराबोलाचं इक्वेशन माहिती आहे बघा, या पॅराबोलाचं इक्वेशन हे मेन इक्वेशन आहे ना. ठीक आहे, सो मला इथला आणि इथला कोऑर्डिनेट काढायचा. मग ह्या ऍक्सिसचा इक्वेशन काय, ह्या ऍक्सिसचा इक्वेशन काय आहे, दॅट इज एक्स ऍक्सिस वर y ची व्हॅल्यू 0 असते. एक्स ऍक्सिस वर y ची व्हॅल्यू 0. ठीक आहे, सो जर मला इथले पॉइंट काढायचे असतील तर मला हे एक इक्वेशन माहिती पाहिजे पॅराबोलाचा, आणि सेकंड इक्वेशन, द इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. हा, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय, y = 0, y = 0. सो हे काय करणार, हे पुट करा 1 मध्ये, पुट इन 1. सो करा मग, x² = 4 मायनस y ची व्हॅल्यू 0, म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार, फक्त 4 राहणार. ठीक आहे, फक्त 4, म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट करा, x ची व्हॅल्यू जी आहे +-2 येणार. ठीक आहे, म्हणजे ह्याचे कोऑर्डिनेट जे आहेत ना, इथे येणार y ची व्हॅल्यू 0 असणार. ठीक आहे, इथला y ची व्हॅल्यू 0, एक -2 बरोबर ना, आणि एक +2 असं आहे ना. मग जर मी एरिया जर इथून ते इथपर्यंत काढतोय, समजा इथून ते इथपर्यंत एरिया काढतोय, कुठून ते इथपर्यंत. ठीक आहे, मग हा पण एरिया तेवढाच असणार, इकडचा एरिया पण सेम तेवढाच असणार. मग लिहिणार कसं तुम्ही, लिहिणार कसं, मग आता मी जर
एक्सचे लिमिट घेत असेल तर मी कसं लिहिणार, नाव घ्यायला पण जागा नाही, नाव एरिया ऑफ रिजन, समजा इथं ओ आहे, ए आहे आणि इथं बी आहे, ओ ए बी ओ. मग काय ना, इंटिग्रेशन सिंपल, इंटिग्रेशन कुणाचे लिमिट घेतोय, एक्सचे लिमिट घेतोय. लिमिट कुणाचे घेतोय, 0 पासून 2 पर्यंत, फक्त एवढ्या एरियासाठी घेतोय. मग टोटल एरिया काढायचा असेल तर मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, सिंपल. ठीक आहे. सो एक्सचे लिमिट आहे विथ रिस्पेक्ट टू डीएक्स आणि तो लिहिणार वाय. ठीक आहे. मग वायची व्हॅल्यू काय येणार, वायची व्हॅल्यू ही येणार. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, पटकन काढा फास्ट मध्ये. काढलं. सो वाय बघा काय ना, हे क्वेश्चन आहे. हा. सो एरिया ऑफ रिजन, मी फक्त एरिया लिहितो. हा काय येणार मग, 0 to 2, 2 ने मल्टिप्लाय केलं 0 to 2 येणार. मग इथं काय येणार पुढं, वायची व्हॅल्यू काय येणार, वायची व्हॅल्यू आहे 4 - x² dx. हे टू तसंच. हा मग इंटिग्रेशन ऑफ 4 काढावं लागेल है ना. मग 4 बाहेर येणार म्हणजे ऍक्च्युली काय राहणार, इथं 1 राहणार, 4 बाहेर येणार. मग 0 to 4 है ना, dx माइनस इंटिग्रेशन ऑफ x² 0 to 2 है ना, 0 to 2 4 नाही dx. ठीक आहे. सो आता सिंपल, 2 तसाच, हे 4 तसाच. इंटिग्रेशन ऑफ 1 काय येतं, x येतं, कारण ते विथ रिस्पेक्ट टू dx आहे. सो इथे येणार x. हा आणि इथं मायनस इंटिग्रेशन ऑफ x² काय येणार, दॅट इज x³/3 येणार. आणि लिमिट लिहा 0 to 2. दोघांचं लिमिट कॉमन घेतलं मी, तसं करू शकतो मी. ठीक आहे. सो आता काय करता इथं 2 ठेवा बघा, 2 ठेवतो, 2^3 अपॉन 3. ठीक आहे. मायनस 0 ठेवला तर 0च येणार, एवढा काय डाऊट नाही त्याच्यात. सो पुढं 4 3 जा 8 मायनस 2^3 8 अपॉन 3, 8 3 जा 20 24 मधून 8 गेले, किती राहिले 16/3. म्हणजे माझा आन्सर आला 32/3. आलं का आन्सर 32 अपॉन. ओके. ठीक आहे. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करा आणि पाठीमागं आन्सर चुकलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याने हा स्क्वेअर युनिट 32/3. चला आज एवढं शिकवतो. आज पॅराबोला जे आहे तुम्हाला डीप मध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे. आणि तसं दुसऱ्यांना पण शेअर करा. दुसऱ्यांना शेअर केल्यावर तुमचं काही नुकसान नाही होणार आहे. ठीक आहे. उलट त्यांना जास्त कन्सेप्ट समजतील. हा आणि 5.1 मध्ये अशाच टाईपचे क्वेश्चन विचारणार तुम्हाला बोर्डाला. ठीक आहे. चला तोपर्यंत बाय.